चला तर आज मी तुम्हाला ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे। ज्वालामुखी म्हणजे असा डोंगर ज्यातून लाव्हारस बाहेर पडतो। पृथ्वीच्या अंतर्गतात अनेक पदार्थ आहेत, त्यापैकी काही पदार्थ हे तप्त आहेत। या पदार्थाचे तापमान सामान्य तापमानापेक्षा प्रचंड असते। पृथ्वीच्या अंतर्गतात अनेक प्रकारच्या हालचाली सुरू असतात। या हालचालीमुळे पृथ्वीच्या अंतर्गतातील हे तप्त पदार्थ बाहेर पडतात। जमिनीला तडे जाऊन भोगा पडतात। असे तप्त द्रव पृथ्वीच्या अंतर्गतात पृथ्वीवर येण्याची प्रक्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय। ज्वालामुखी या शब्दाचा अर्थ पाहता ज्याच्या मुखातून ज्वाला तप्त पदार्थ बाहेर पडतात तो ज्वालामुखी होय। भारतातील एकमेव जिवंत आणि सक्रिय ज्वालामुखी बॅरन बेट हे अंदमान आणि निकोबार बेटांवर स्थित आहे। हा बंगालच्या उपसागरात पोर्ट ब्लेअर पासून सुमारे 138 ते 140 किलोमीटर अंतरावर आहे। दक्षिण आशियातील हा एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे। ज्वालामुखी म्हणजे पृथ्वीच्या भूकवचाला पडलेल्या भेगेतून किंवा छिद्रातून अंतर्गतातील तप्त शिलारस, मॅग्मा, राख, वायू आणि खडक बाहेर पडण्याचा नैसर्गिक मार्ग किंवा प्रक्रिया होय। जेव्हा हा तप्त रस बाहेर येतो तेव्हा त्यास लावा म्हणतात। पृथ्वीच्या अंतमध्ये प्रचंड उष्णता असते, यामुळे खडक वितळतात आणि मॅग्मा तयार होतो। हा मॅग्मा वजनाने हलका असल्याने वरच्या दिशेने सरकतो, त्यामुळे भूकवचा खाली प्रचंड दाब तयार होतो। पृथ्वीचे आवरण भूपट्टांनी बनलेले आहे। हे भूपट्ट एकमेकांकडे सरकतात किंवा दूर जातात। भूपट्ट एकमेकांशी आदळल्यामुळे कमकुवत भागातून किंवा तळ्यांमधून दाबामुळे तप्त लावा, राख आणि वायू वेगाने बाहेर येतात व उद्रेक होतो। पॅसिफिक रिंग ऑफ फायर हा जगातील सर्वात जास्त ज्वालामुखीचा हालचाल होत असलेला भाग आहे। ज्वालामुखी हे आपल्या पृथ्वी ग्रहाच्या कवचातच फुटणारे आहेत, जे आतील मॅग्मा उघडतात आणि गरम वायू, वितळलेला लावा आणि काही खडकांचे तुकडे फुटतात। पृथ्वीच्या खोलीत इतकी उष्णता असते की काही खडक हळूहळू वितळून मॅग्मा नावाच्या जाड प्रवाही पदार्थात रूपांतरित होतात। घन खडकांपेक्षा तो हलका असल्याने मॅग्मा वर उठून मॅग्मा चेंबरमध्ये जमा होतो। कालांतराने पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भेगा आणि छिद्रांमधून काही मॅग्मा बाहेर पडतात। अशा प्रकारे ज्वालामुखीचा उद्रेक होतो। या उद्रेक झाल्यामुळे मॅग्माला लावा म्हणतात। ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीचा रचना समजून घेणे आवश्यक आहे। वरच्या बाजूला लिथोस्फियर आहे, जो वरचा थर आहे। यात वरचे कवच व आवरण एक जाड थर प्रामुख्याने गड घटकांचा बनलेला। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, फॉलो करा